आजची जी बैठक झालेली आहे तर या बैठकीमागची काय पार्श्वभूमी होती एकंदरीत त्याबद्दल आम्हाला सांगाल का? आज देगलूर आणि बिलोली या दोन तालुक्याची येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने महिला काँग्रेसची ही बैठक होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% महिला आरक्षण आहे आणि त्या अनुषंगाने माझ्या महिला काँग्रेसच्या म्हणजे ज्या प्रतिनिधी आहेत, ज्या पदाधिकारी आहेत, यांना आपल्याला जर न्याय द्यायचा असेल तर आधी सगळं त्यांचं मला आढावा घ्यावा लागेल, त्यांचं सगळं म्हणजे माहिती घ्यावी लागेल. त्या अनुषंगाने आजची ही बैठक होती. एकंदरीत सध्या अशी चर्चा आहे की राजकीय वर्तुळामध्ये मागील जी निवडणुका जे पाहिल्या होत्या, कारण त्या ज्यावेळेस खासदारकीसाठी वसंतराव चव्हाण कैलासवासी हे त्यांनी खासदारकी लढवली होती आणि त्यांना त्यावेळेस यशही मिळालेलं होतं. पण त्यानंतर काँग्रेस हे कुठंतरी खचल्या चाललं आहे आणि बाजू ढिसळत चालली आहे असंही बोलल्या जाते. त्याबद्दल काय सांगाल? अख्खा महाराष्ट्र बघतोय आणि आमचे नेते, विरोधी पक्ष नेते, आमचे नेते राहुलजी गांधी सतत वारंवार सांगताय की महाराष्ट्राचं इलेक्शन चोरीला गेलं आहे. त्यांचा निवडणूक आयोगावर पण आक्षेप असा आहे की आम्हाला त्यावेळेसचे फुटेज द्या की तुम्ही म्हणताय 10% वोट जे वाढलं 5 नंतर त्याचं आम्हाला फुटेज द्या, CCTV फुटेज द्या. पण आपल्याला माहिती आहे की नंतर काय काय त्यांनी पास करून घेतलं आणि ते फुटेज कसं डिस्ट्रॉय करायला सांगितलं 15 दिवसामध्ये आफ्टर इलेक्शन. आणि हे जे काही आहे, हे जे तुम्हाला आकडा दिसतोय, जे काही विधानसभा जे पूर्ण ते विजयी झाले युतीचे उमेदवार, पण आणि जे काही पक्षांतर होत गेली त्याच्यानंतर आजही बघताय सगळ्या तालुक्यामध्ये, सगळ्या जिल्ह्यामध्ये लोक सत्ताधारी पक्षामध्ये मी जाऊ का तू जाऊ अशा पद्धतीमध्ये त्यांची ओढ चालू आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी जाणारे सगळे पदाधिकारी आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे कोणत्या विकासासाठी जात नाहीयेत, फक्त सत्ता, पैसा पैसा सत्ता एवढ्यासाठी ही लोक जात आहेत. पण साधारण लोकांचा म्हणजे जनतेचा विचार याच्यामध्ये किंचितही नाहीये. आणि आज काँग्रेस ही विचारधारा म्हणजे लोकांचा पक्ष आहे, लोकांची विचारधारा, लोकांचा सर्वसामान्यांचा विचार करणारा पक्ष आहे. लोक मागच्या 14 वर्षातलं जे काही जगजीवन आहे आणि आत्ताचं जे जगजीवन आहे लोक याची तुलना करतायत. लाडक्या बहिणीला 1500 दिले पण बहिणी म्हणतात बाबा ते 1500 दिले किती काढत आहेत आमच्याकडनं. सगळ्यांना माहिती आहे गोड तेल मागलं, गॅस मागलं, सगळं मागलं. GST नको तेवढी भरमसाठ वाढलेली आहे. शेतकरी कर्जमाफीचं तुम्हाला आश्वासन देऊन सुद्धा आज कर्जमाफी नाहीये, म्हणजे शेतकरी त्रस्त आहे. बेरोजगार युवकांना रोजगार नाहीये. जे काही कंत्राटच्या भरती चालू आहे तेही नीट नाहीये, पगार आज नाहीयेत. आज तुम्ही बघा आरोग्य कर्मचाऱ्याचे पगार नाहीयेत, जे कंत्राट भरतीवर गेलेले आहेत त्यांचे. आज कालच तुम्ही पोस्ट वाचली असेल की जो सरकारी जे गुत्तेदार वगैरे जे लोक आहेत कॉन्ट्रॅक्टर्स, त्यांचे पेमेंट रुकलेलं आहे. एकाच काल 30तल्या पोरांनी आत्महत्या केली कॉन्ट्रॅक्टरनी. म्हणजे हे जे सगळं चालू आहे, महिलांवरचे अन्याय अत्याचार बघताय तुम्ही. आज महिला रस्त्याने, कॉलेजच्या मुली सुरक्षित नाहीये. आमची ताई आज काल माझी जिल्हा कार्याध्यक्ष आहे, ताई काल तिथे जात होती एशियन कॉलेजच्या समोरून, एक मुलगी 4 पोरांना मोटरसायकलनी घेरलं. तिनं सांगितलं आणि मी तिची मावशी आहे, मी तिला न्यायला आले तेव्हा ते पोरं पळून गेले. म्हणजे ही परिस्थिती आज महिलांच्या सुरक्षिततेची आहे. महिलांचे अत्याचार तुम्ही सगळे ऐकताय आणि हे कितीही जाऊ दे येऊ दे पण लोक नक्की काँग्रेस होते. म्हणजे एकंदरीत हे जे सरकार आहे हुकुमशाहीचं सरकार आहे आणि मनमानी पद्धतीने हे कारभार करतं असं म्हणायचं आहे थोडक्यात तुम्हाला? बिलकुल मनमानी. आणि काय करतायत ते इलेक्शन जिंकण्यासाठी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि आज आपण उघड्या डोळ्याने बघतोय संसदेत कमी लोक संसदेच्या बाहेर आंदोलन करणारे. कालचं दिल्लीतलं उदाहरण बघा तुम्ही. हुकुमशाही चालू आहे सगळी आणि या हुकुमशाहीला जनता कंटाळलेली आहे. भलेही आज काँग्रेसमध्ये आमच्या जाणारे जास्त दिसत असतील पण लोक आमच्यासोबत. मागील निवडणुकीमध्ये जनता काँग्रेसच्या पाठीमागे होती हे सगळ्यांना माहितीही होतं आणि तसं तुम्हाला यशही मिळालेलं होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये जे अपयश आलं काँग्रेसला, तर यानंतर आता आगामी जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ज्या आहेत तर त्यासाठी तुमची काय रणनीती असणार आहे? मागचं जे तुम्ही म्हणता की आम्ही लोकसभेला भरघोस मतांनी निवडून आलो, तसं काँग्रेसच्या बाजूने तसं ते वातावरणही होतं आणि जनताही होतीच. जनता पण होती. 5 वर्षामध्ये 19 पासून ते 24 पर्यंत म्हणजे या 5 वर्षामध्ये किती वोटर्स वाढले होते? टोटल 31 लाख. आणि त्याच्यानंतर लोकसभेपासून विधानसभेपर्यंत किती महिन्यात? 4 ते 5 महिन्यामध्ये पुन्हा संख्या किती वाढली लोकांची? 41 लाख.
वाढलं? सामान्य माणसाला पण पडणारा प्रश्न आहे. अशा पद्धती त्यांनी म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक केलेले हे षडयंत्र म्हणावं लागेल. षडयंत्र आहे, त्यांनी ही फुगवलाय आकडा. आम्ही तेच तर मागतोय ना, लोकांची नावं द्या, त्यांचे मोबाईल नंबर द्या किंवा त्यांचा ऍड्रेस द्या, आम्ही जाऊन शोधतो ना ती लोक कोण आहेत तुम्ही वाढवली. म्हणजे हे जे काही विधानसभा आहे, तुम्ही जे म्हणताय ना स्थानिक स्वराज्य संस्थेत, कसं बिलकुल आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जीव. खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्याबद्दलही थोडीशी जनतेमध्ये नाराजी आहे. देगलूरमध्ये म्हणावं तेवढं काँग्रेस पक्षासाठी जी लोक जी होते, कार्यकर्ते होते, तर एकंदरीत त्यांच्याकडे थोडासा नाराजीचा सूर दिसून येत आहे. तर यामागचं म्हणजे नेमकं कारण काय, किंवा खासदारने देगलूर तालुक्याकडे दुर्लक्ष केलं असं वाटतं? आम्ही म्हणावं का त्याबद्दल? तसं काही तसं तर होणार नाही. आपण पण समजून घ्या. आता त्यांना किती महिने झालेले? एक 5 महिने झाले खासदारांना. आणि त्याच्यानंतर 2-2 अधिवेशनं झाली. प्रत्येक ठिकाणचं त्यांचं बोलवणं झालं. आणि मतदारसंघ खूप मोठा आहे. त्यांनी इथून देगलूरला रेस्ट हाऊसमध्ये येत असतील. थोडंसं कसं असतं की मी एक खासदार म्हणजे खूप मोठं क्षेत्र आहे. प्रत्येक माणसाचं समाधान होणं थोडं कठीण असतं. पण तरी पण आज आमची चर्चा झाली आहे. तुम्ही जे म्हणताय ना थोडीफार नाराजी असेल कुणाची, ते नाराजी आम्ही निश्चितपणे या एक काही दिवसामध्ये मीटिंग होईल. खासदार साहेब येणार आहे, तिकडे येतील, तेव्हा सगळी लोकांची नाराजी दूर होईल. ती कसं असतं, एक मूल आपल्या याच्याकडे कसं असतं, आम्ही आज नेत्याकडे काय बघतो की आपल्या मतदारसंघाचा तो नेता आहे आणि आमचं कारण आम्ही त्यांच्याजवळच मांडणार ना. जे काय आमची नाराजी आम्ही कुणाला बोलणार आहे, आम्ही त्यांनाच बोलणार आहे. तशी ती नाराजी आहे. निश्चितपणे त्यांनी त्यांच्याशी बोललं की दूर होऊन जाईल. लोकसभेच्या वेळेस ज्यावेळेस कैलासवासी वसंतराव चव्हाण निवडणुकीला होते आणि त्यांच्या ज्या काही सभा झाल्या होत्या, लोकांच्या भेटीगाठी झाल्या होत्या, त्यावेळेस त्यांनी काही आश्वासनं दिली होती लोकांना, किंवा मी निवडून आल्यानंतर हे करेन, त्यांनी ते दिलेलं होतं. परंतु ज्यावेळेस त्यानंतर रवींद्र चव्हाण हे खासदार म्हणून निवडून आले, त्यावेळेस त्यांनी जे आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता होत नाहीये असंही बोलल्या जाते. होईल ना, अजून आपल्याला कालावधी पण भरपूर आहे ना. एकाच याच्यामध्ये सगळी पूर्ण होणार नाही. पण निश्चितपणे वसंतदादा चव्हाणांनी जो दिलेले शब्द असतील रवींद्रदादा पूर्ण करतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला काँग्रेस पक्षाला भरभरून यश मिळेल असं वाटतं का? नक्की. फक्त आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना तेवढी मेहनत घ्यावी लागेल, लोकांपर्यंत पोहोचावं लागेल, निश्चितपणे. ओके, धन्यवाद. आतापर्यंत खासदार साहेबांनी देगलूर तालुक्यामध्ये एकही बैठक कार्यकर्त्यांची घेतलेली नाही अशी कार्यकर्त्यामध्ये चर्चा आहे. तर ती बैठक पुढे होईल का नाही? निश्चितपणे होईल. एक 15 दिवसामध्ये खासदार साहेबांची बैठक होईल. पण याच्या आधी देगलूर तालुक्यामध्ये खानापूरला साहेबांची बैठक झालेली आहे खासदार साहेबांची. म्हणजे लोकलमध्ये जरी नाही झाली, शहापूरला तिथे बैठक झालेली आहे. त्यामुळे देगलूर तालुक्यात एका ठिकाणी झालेली आहे. शहापूरला तो होता, तो कार्यक्रम तो नागरिक सत्कार होता. तो नागरिक सत्कार होता, बैठक नव्हती ती. बैठक होईल, निश्चित होईल. हां, आणि आता मागे ज्यावेळेस निवडणुकीच्या पिरियडमध्ये त्यांना ज्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदत केलेली होती, सहकार्य केलेलं होतं, ते मुख्य जे कार्यकर्ते आहेत ते नाराज आहेत आणि त्यांनी बाजू गेलेत, म्हणजे दूर गेले असं बोलल्या जाते. कसं आहे, आता जरी त्यांचं जरी थोडंसं नाराजी असेल ना, निश्चितपणे खासदारांच्या बैठकीनंतर ही नाराजी दूर होईल. राज्यसभेचे खासदार देगलूरला 4 ते 5 वेळेस येऊन बैठका घेतात आणि जातात, तर काँग्रेसचे खासदार हे देगलूरला येऊन बैठक का घेत नाही? कामाची व्यस्ततेमुळे त्यांचं होत नसेल ना, पण आता 15 दिवसामध्ये त्यांची होणार आहे.